नमस्कार मित्रांनो, शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC बारामती इथं आपलं स्वागत आहे. तर आज आपण गणेश चतुर्थीच्या जे हे आहे मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर आपण आज मशीन देत आहोत. तर आपले सन्माननीय ग्राहक साहेब, नाव सांगा तुमचं. महादेव पांडुरंग मोरे, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. मित्रांनो, आपण हे जे मशीन देत आहोत हे आपण श्रीगोंद्यामध्ये मशीन देत आहोत आणि मशीन मित्रांनो एकदम बेस्ट आहे. हे जे मशीन आहे मका स्पेशल मशीन आहे. याला गव्हर्नमेंट सबसिडी पण अप्रूव्ड आहे आणि ह्याच्यामध्ये जे खास ॲव्हरेज जर पाहिलं आपण तर 70-80 पोती ताशी असं ॲव्हरेज निघतं. आणि ह्याला मजुरांची संख्या सगळ्यात महत्त्वाची कमी लागते, कारण जे पहिले जे टोकरी मॉडेल जे हॉपर मॉडेल होते त्या हॉपर मॉडेलमध्ये लोकांची संख्या जास्त लागायची. तुमच्याकडे पण होतं मला वाटतं साहेब? पहिलं आमच्याकडं साधं होतं मशीन, पण त्याच्यावरती लेबर 3-4 लेबर लागायचे आणि त्याच्यानंतर धंदा पोर्टेबल नव्हता. बरोबर. आणि म्हणजे आणि कमरेचा पण त्रास तुम्हाला म्हणजे ते मणक्याचा त्रास भरपूर त्या मशीनमुळे जाणवतो. त्याच्यामुळे आम्ही हे शनिकृपामधून आता खरेदी केलं आहे. सर, मशीन कसं वाटलं? क्वालिटी जी बघितली तर मशीनची क्वालिटी, किंमत वगैरे कशी वाटली बाकीच्या इतरांच्या तुलनेत? मशीनची क्वालिटी आणि जे मटेरियल आहे ते हेवी पुरं, आणि त्याच्यात जे बदल झालेले आहेत आता आधुनिकरणाच्या याच्यातून ते फायदेशीर ठरतील. बरोबर. आणि किंमत वगैरे कशी वाटली साहेब, म्हणजे मटेरियलची क्वालिटी वगैरे? किंमत बी म्हणजे आपल्याला परवडेल अशी सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्यासाठी. मित्रांनो, आपल्याकडे मशीन जे भेटतात एकदम चांगल्या रेटमध्ये आणि व्यवस्थित क्वालिटीच्या, जे इतर मशीनमध्ये ज्या फॅसिलिटी नाहीत अशा या मशीनमध्ये फॅसिलिटी आहेत. आणि हे जे मॉडेल आहे कमी लोकांच्या संख्येमध्ये तुमचं हे मशीन चालत असतं. तर थोडीशी माहिती जी आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना पण थोडक्यात माहिती देऊया. बाकीचे जे मशीन आता मार्केटमध्ये आहेत मित्रांनो, त्या मशीनमध्ये कुठेही तुम्हाला जे रिटर्न हे जे आपण म्हणतो ह्या मशीनला मक्का स्पेशल थ्रेशरमध्ये जे आहेत ना, हे कुठेही रिटर्न तुम्हाला ज्यावेळेस आपला माल वगैरे राहतो त्यावेळेस टाकण्यासाठी कुठल्याही मशीनमध्ये तशी सुविधा नाही. तर आपण ह्या मशीनमध्ये तशी सुविधा दिली आहे की जे तुमचं जे शेवटचे घाणगुण राहते किंवा जे आपण जे शेवटचा माल राहतो तो परत हे टाकून तुमचा माल ओके तुमचा थ्रेशिंग होऊन जाईल, अशा प्रकारची सुविधा दिलेली आहे. बाकी फॅन बघितलं तर 4 फॅनचं मशीन आहे मित्रांनो. एकदम हेवी ड्युटी आपण चॅशी वगैरे वापरले आहे. टायर साईज पण एकदम बेस्ट आहे. इथं पूर्ण चक्कर प्लेटचा वापर केला आहे. ड्रम साईज पण एकदम हेवी ड्युटी ड्रम साईज आहे. तुम्ही किती वर्ष मशीन वापरा, मशीनला मेंटेनन्स 0 मेंटेनन्स आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्या साईडला जर आपण इकडे पाहिलं तर हे तुम्ही बघू शकता, इकडे फॅन दिलेले आहेत आणि इथं तुम्हाला सेटिंग हवेची सेटिंग वगैरे करण्यासाठी तुम्हाला ॲडजस्टमेंट दिलेली आहे. बाकी जर पाहिलं तर टायर पण एकदम हेवी ड्युटी आहे. ग्राउंड क्लिअरन्स एकदम चांगला आहे. जरी तुमच्या शेतात बांध वगैरे जरी असतील किंवा काही जरी असेल तर तुम्हाला एकदम बेस्ट परफॉर्मन्स ह्याच्यामध्ये मिळेल, अशा प्रकारचं हे मशीन आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, इकडे तुम्ही जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथून आपल्याला मटेरियल टाकायचं आहे. मटेरियल टाकल्यानंतर हे जे मशीन आहे तुम्हाला ह्या साईडला काही मशीन ज्यामध्ये जे आहेत ह्या मशीनमध्ये इतर कोणत्याही मशीनमध्ये हे सुविधा नाही की म्हणजे शक्यतो हे इकडून ज्यावेळेस तुम्ही माल टाकता त्यावेळेस तो डायरेक्ट माल तुमचा जो पाठीमागं जे बुरगुंड पडतात त्या बुरगुंड्यामध्ये तुमचा माल जातो, जो चांगला माल आहे तो. पण ह्याच्यामध्ये तशी सुविधा आपण हे दिलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचा माल जो आहे तो पलीकडच्या ह्याच्यामध्ये जात नाही आणि डायरेक्ट तुमचा माल लिफ्टनी वर जातो. मित्रांनो, ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा हा फायदा आहे की तुम्हाला हे जे मशीन आहे हे लिफ्टनी चाललेलं आहे आणि कमी लोकसंख्येमध्ये चालतं, कमी श्रमामध्ये चालतं. कारण जे जुन्या मशीन आहेत त्याच्यामध्ये माल उचलून तुम्हाला प्रत्येक वेळेस टाकावं लागतं, त्यामुळे मजूर भेटत नाहीत. इथं तुम्हाला मजुरांचा कुठेही प्रॉब्लेम येणार नाही, कारण खालूनच तुम्हाला माल टाकायचा आहे. अशा प्रकारची ह्याच्यामध्ये सुविधा दिलेली आहे. दुसरी गोष्ट आपण इकडे जर पाहिली तर इकडे तुम्ही बघू शकता लिफ्ट दिलेली आहे. आपण ह्या साईडला लिफ्ट वगैरे दिलेलं आहे. जर तुम्हाला डायरेक्ट ट्रॉलीमध्ये माल भरायचा असेल तर डायरेक्ट तुम्ही ट्रॉलीमध्ये माल भरू शकता, अशा प्रकारची इथं सुविधा दिलेली आहे. आणि जर तुम्हाला पोतं वगैरे लावायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट पोतं पण लावू शकता, अशा प्रकारची इथं सुविधा दिलेली आहे. इथं तुम्ही पोतं वगैरे लावू शकता. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण माल ज्यावेळेस हे करतो इथून टाकतो त्यावेळेस वरची काय घाण ह्याच्यामध्ये पडते, पण इथं आपण लॉक दिलेला आहे. ज्या लॉकमध्ये तुम्हाला आतमध्ये ते ग्रिल पण दिलेलं आहे. अशा प्रकारची बेस्ट सुविधा आहे. जी हेवी ड्युटी एकदम मशीन दिलं आहे. तुमचं हे जे दिलेलं आहे हे पण एकदम हेवी दिलं आहे, जेणेकरून काय होतं की मक्काचा भरपूर लोड असतो. आणि अशा प्रकारचं हे मित्रांनो मशीन आहे. आणि हे आपलं हे जे मशीन आहे जे इतर कोणत्याही मशीनमध्ये ह्या सुविधा उपलब्ध नाही, अशा प्रकारचं हे मशीन आहे. आणि आपल्या शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC बारामती ते आपल्याला नक्की भेटेल. आणि जर तुम्हाला ह्याचे डेमो व्हिडिओ पाहिजे असतील किंवा जर तुम्हाला ह्याचं काम कसं करताना पाहिजे तर तुम्ही आमच्या शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीच्या वरील दिलेला नंबर किंवा खालील दिलेला नंबर, जे 4 नंबर आहेत त्या 4ही नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. हे मशीन गव्हर्नमेंट सबसिडीसाठी अप्रूव्ड आहेत. आणि तुम्हाला जर इतर काही मशीन पण हवे असतील, थ्रेशर हवे असतील की तिकडे बघू शकता मल्टीक्रॉप थ्रेशर, साईड टोकरी, बॅक टोकरी, ज्या इतर काही मशीन हवं असेल, मक्का स्पेशल मशीन हवं असेल, हार्वेस्टर हवे असतील किंवा नवीन जुने मशीन तुमच्या काही एक्सचेंज करायचे असतील तरी तुम्ही आमच्या शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीजला कॉन्टॅक्ट करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. हे बघू शकता हा जो दिलेला आहे आपण तो हा न्यू हॉलंडचा ट्रॅक्टर दिलेला आहे, म्हणजे न्यू हॉलंडच्या ट्रॅक्टरवर हे मशीन दिलेलं आहे. 3602 हे जे मॉडेल आहे TX या मॉडेलवर दिलेलं आहे.
एकदम बेस्ट असा परफॉर्मन्स आहे मित्रांनो. तुम्ही हेवी ड्युटी एकदम मशीन आहे आणि एकदम योग्य किमतीत मशीन आहे. गव्हर्नमेंटची 1,00,000 सबसिडी आहे मित्रांनो ह्याला आणि चांगला धंदा होतो. तर तुम्ही एकदा शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीजला भेट द्या आणि हे मशीन कसं आहे ते पहा आणि जर तुम्हाला डेमो वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता. तर आपल्या हे जे सर आहेत त्यांना आपल्या ह्या व्यवसायाला शुभेच्छा. तुमच्या शनिकृपा ॲग्रो तर्फे साहेब तुमच्या व्यवसायाला आमच्या शनिकृपा ॲग्रो तर्फे शुभेच्छा. तुम्हाला बी आमच्याकडून असेच कस्टमर येवत एवढीच धन्यवाद धन्यवाद सर.